हुतात्मा कारखान्याच्या साप्ताहिक मीटिंगमध्ये मोठा गोंधळ. चेअरमन वैभव नायकवडी मीटिंगमधून निघून गेले. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या साप्ताहिक मीटिंगमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी हे मीटिंगसाठी उपस्थित राहिले होते. मात्र हुतात्मा साखर शाळेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला जवळपास 1 महिना पूर्ण होत असताना आज पहिल्यांदाच चेअरमन आणि आंदोलक आमनेसामने आल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मीटिंग हॉलच्या बाहेर सभासद आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. सुरुवातीला चेअरमन वैभव नायकवडी यांनी नियमित मीटिंगचे विषय आधी घेऊ आणि त्यानंतर इतर विषयांवर चर्चा करू अशी भूमिका मांडली. मात्र उपस्थित संचालक आणि सभासदांनी आंदोलनाच्या विषयावर आधी चर्चा व्हावी, त्यानंतरच मीटिंगचे इतर विषय घ्यावेत अशी ठाम भूमिका घेतली. यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोंधळ वाढता रोष पाहता चेअरमन वैभव नायकवडी हे मीटिंग अर्धवट सोडून बाहेर पडले. चेअरमन मीटिंगमधून बाहेर जाताच उपस्थित सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर बोलताना केदार नायकवडी यांनी आंदोलनाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सभासदांच्या भावना व्यक्त केल्या. आज हुतात्मा कारखान्याची मासिक मीटिंग होती. व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. मासिक मीटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन यांनी स्वतःच्या रजेचा अर्ज दिलेला, तो सर्वांनी नामंजूर केला आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी चेअरमन आले. चेअरमन यांचं मत होतं की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमच्या जे काय असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो. पण सभासदांनी त्यांना विरोध केला. सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. सभासदांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया. त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला, तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला तेव्हा कळालं त्यांना की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला. ठराव जो तुम्ही म्हणताय ठराव जो आहे तो ठराव काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा तो कशा पद्धतीने, जो आरजेडीचा अहवाल आहे त्याच्यावर सुनावणी चालू होती आणि तो अहवाल मान्य नाही, आम्हाला म्हणजे कारखान्याला तो अहवाल मान्य नाही अशा पद्धतीचा तो ठराव होता. याचा दुसरा अर्थ असा होतो आणि त्या ठरावाला सगळ्यांनी सर्वानुमते संमती दिलेली. याचा दुसरा अर्थ जर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण लावायला गेलं तर असा होतो की सर्व संचालक या चोरीमध्ये सामील आहेत. पण असा कुठलाही ठराव म्हणजे जे सूचक आहेत, अनुमोदक आहेत, त्यांनी उठून सांगितलं की असा कुठलाही ठराव आमच्या समोर झालेला नाही, अशी कुठलीही मीटिंग झालेली नाही आणि हा ठराव यांनी कारखान्याच्या परस्पर कोल्हापूरमध्ये एका वकिलाकडून करून घेतलेला आहे. सदरचा ठराव आम्ही या मीटिंगमध्ये रद्द करण्याचे ठरवलेले आहे आणि जी पण सुनावणी आत्ता चालू आहे ती सुनावणी सुरळीत परत चालू व्हावी म्हणून आम्ही एक ठराव केलेला आहे. तो आम्ही लवकरच मंत्रालयात सहकार मंत्र्यांच्या पुढे दाखल करतो. आता एकूणच या मीटिंग ते गेल्यानंतर आपण मीटिंग कंटिन्यू केली तर कारखान्याच्या येणाऱ्या सीझन बाबत आपण काय भूमिका घेतली, काय करावं? चेअरमन यांनी मीटिंगमधून पळ काढल्यानंतर ही मीटिंग एकदम सुरळीत पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. या एकंदरीत ते आल्यानंतरही त्यांना कोणीही चुकीचं काय बोललेलं नाही किंवा त्यांना धक्काबुक्की काही झालेलं नाही. त्यांच्या पदाचा त्यांचा आदर करूनच सगळ्यांनी तिथं त्यांना स्थान दिलं आणि फक्त सगळ्या सभासदांनी त्यांच्या म्हणजे रोषाला फक्त ते समोर गेलेले आहेत. यानंतर पण मीटिंग आमची सुरळीत पार पडलेली आहे. कारखाना कसा चालू होईल त्या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत. 15 जुलैला आपण रोलर पूजन करणार आहे आणि ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सर्व कारखान्यातली कामं आपण पूर्ण करतोय.
आपण जेव्हा पण शासनाची परमिशन मिळेल तेव्हापासून आपण सीझन चालू करतो.